नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सध्या जोरात रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचाराचा देखील आज शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा प्रचाराचा सभा होणार आहेत. त्यापूर्वीच आपण करमाळा तालुक्यातील जे प्रमुख गट आहेत त्यांच्या भूमिका जाणून घेत आहोत. बागल गटाच्या नेत्या रश्मीदीदी बागल यांची आपण भूमिका जाणून घेतली. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांच्याशी देखील आपण संवाद साधला आणि गेल्या भागात गणेश चिवटे असतील किंवा माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या देखील भूमिका आपण जाणून घेतलेल्या आहेत. आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडे देखील आपण वेळेची मागणी केलेली आहे, मात्र अजूनही त्यांची वेळ मिळालेली नाही. वेळ मिळाल्यानंतर आपण त्यांच्याशी देखील संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत. आता आपण माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. माजी आमदार जगताप यांची करमाळा तालुक्याच्या राजकारणात नेहमीच भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यांनी आत्तापर्यंत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या भाषणात एक मुद्दा सतत चर्चेत येतो, तो म्हणजे जगताप ही करमाळा तालुक्यातील राजकारणाची नर्सरी आहे. अनेकांना त्यांनी नेते केलेलं आहे, अनेकांना आमदार केलेलं आहे, खासदार केलेलं आहे. सध्या आता त्यांची भूमिका काय आहे हे आपण पाहणार आहोत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जी भूमिका घेतलेली होती ती भूमिका तटस्थ राहण्याची होती, मात्र पुढे अनेक घडामोडी घडल्या आणि आत्ता त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे आपण पाहणार आहोत. भाऊ, तुमचं स्वागत आहे. काय सांगतामध्ये तुमची कालची सभा पाहिली. नेमकं आत्ता तुमची भूमिका काय आहे? नेमकं का भूमिका तुम्हाला बदलावी लागली? भूमिका वगैरे बदलायचं काही कारण नाही. माझी भूमिका ही स्पष्टच होती. साधारण मला वाटतं की जे म्हणतात की समजदार को इशारा काफी. मी ज्यावेळेस ह्या इलेक्शनमधनं माघारी घेतली, थोडं तटस्थ राहायचं. कारण माझ्या लक्षामध्ये आलं की आपण जर ह्याच्यामध्ये उतरलं तर बऱ्याचशा गोष्टीचं डिवायडेशन होतं आहे आणि चुकीच्या माणसाच्या हातात ह्यापूर्वीच मी विधानसभा दिली आणि आता परत ह्या सगळ्या गोष्टी जर दिल्या तर तालुक्यामध्ये अतिशय चुकीचा संदेश जाईल, जातीवादीचं राजकारण निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराला तर तो वारेमाप भ्रष्टाचार होईल. गुंडगिरी, दादागिरी ह्या सगळ्या गोष्टीला जर आळा घालायचा असेल तर थोडं आपण थांबूया आणि ह्यातनं एक चांगली भूमिका घेऊया असं डोक्यात ठरवून मी थांबलो. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की कार्यकर्त्यांना मी आदेश दिला की बाबांनो, तुम्ही जो योग्य माणूस असेल त्याच्या पाठीशी जावा. ह्यावेळेस तुम्हाला सगळ्याला मी स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने तुम्ही जावा. माझा दबाव नाही, पण योग्य माणसाला तुम्ही हे दिलं पाहिजे, मतदान दिलं पाहिजे. आणि मला ठाऊक होते की माझ्या मागचे मतदार ज्यांच्या ह्या असल्या चुकीच्या कुटील राजकारण, ज्याच्याकडं शब्द नाही, विश्वास नाही, ह्या घातकी राजकारणालाच बाबासाहेबांनी भाऊंनी ओळखले आणि हे कुणी केले हे आमच्या सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळं त्याला सोडून ते योग्य लोकांना मतदान करणार होते. पण त्यानंतर बऱ्याचशा सगळ्यांनी येऊन माझ्याशी संपर्क साधला, आशीर्वादाच्या निमित्ताने आले, भेटले, बोलले आणि त्यांनी एक मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी करत असताना, बोलत असताना ह्या एवढ्या पुरेशा होणार नाहीत, तर तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, आम्हाला जाहीरपणे पाठिंबा द्या, म्हणजे लोक भरकटणार नाही. तुम्ही जरी स्वातंत्र्य दिलं असेल तरी अनेक बरीचशी लोक कन्फ्यूज आहेत, काय करावं आणि काय नाही करावं, का निवांत बसावं ह्या भूमिकेत असल्यामुळं तुम्ही थोडंसं आम्हाला आशीर्वाद द्या आणि आम्हाला तुमचा जो हेतू उद्देश आहे की मी मागा बोललेलो त्याला आम्ही निश्चित तुमच्या पाठीशी राहू असं त्यांनी मला सांगितलं. त्यात मला वाटतं रश्मी दीदी, घुमरे सर वगैरे आले होते. मधल्या काळात जरी आमचे राजकीय वैरुत्व एकदम टोकाला जरी गेलेलं असलं तर जुनी पण नाळे आणि त्या उद्देशाने मी एक मुलगी या नात्याने तिच्या पाठीशी उभा.
भाऊ, मध्यंतरी बार्शी येथे बार्शीचे माजी आमदार राजेंद्रजी राऊत असतील किंवा रश्मिदिदी बागेल असतील, तुमची त्यांची बार्शीत एक मिटिंग झाली होती. त्याच वेळेस तुमचा पाठिंबा कोणाला असेल हे जवळजवळ चित्र स्पष्ट झालेलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा माझे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे देखील आपल्याकडे आले होते. नेमकं काय त्यावेळी चर्चा काय झाली होत्या का? नाही, राजा भाऊकडं जाण्याच्या आधी किंवा दीदीच्या बाबतीत निर्णय घ्यायच्या आधी मला राजाभाऊंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की भाऊ, आपल्याला एक थोडासा मेळ घालावा लागतोय. वास्तविक ही माघार घ्यायला नव्हती पाहिजे, पण मी थोडंसं माझ्या राजकारणाची परिस्थिती त्याला या ठिकाणची आता मतदार जनता ह्यांच्यामध्ये असा सगळाच गोंधळ आणि ज्या काही वैचारिक मतभेदांना झालेली आमची थोडीशी दरी पडली होती, ह्याचा फायदा परत चुकीच्या माणसाला मिळेल असं त्यांनी मलाही सांगितलं. मी बोललो, कारण बार्शी तालुक्यातले मला वाटतं इथं शेकडो 400-500 लोक शिक्षक असतील, तहसील असेल, आमचे हायस्कूल कॉलेज असतील, कुठं प्राथमिक शाळा वगैरे बरेचशी लोक करमाळ्यामध्ये येऊन जाऊन इथं सर्व्हिस करतात आणि करमाळ्यातनं येऊन जाऊन जातात. ही बरीचशी लोक राजाभाऊच्या संपर्कात आहेत. त्यांनी राजाभाऊशी चर्चा केली व राजाभाऊनी त्यांना बोलून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि मला सांगितलं की बाबा, मी ह्यात मध्यस्थी करू का, तुम्हाला योग्य वाटलं तर काय करायचं. ठीक आहे, कर, पण भविष्यात अशाच गोष्टी घडू नये किंवा सत्तेसाठी साठमारी करायच्या, लबाड्या करायच्या, आता हे सगळ्या गोष्टी करायच्या आणि पुढं चुकीचं वागायचं, हे असं घडू नये वारंवार. तर ते म्हणलं, लोक म्हणतात की दूध पोळलं ताक फुकून प्या. मग मी तर म्हणलं, आम्हाला दूध पोळलंच नाही, आम्हाला ताकच पोळलं. म्हणजे त्यासाठी मी त्याच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतली आणि त्यांनी सांगितले की तुमच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढची मंडळी तशीच होरपळलेली आहे, तुम्ही होरपळलेला आहात. मग दोघांनाही जर चटके बसत असेल तर तुम्ही एक दुसऱ्याला हे करा, सहकार्य करा आणि त्यातनं चांगला संदेश लोकांनाही द्या आणि विकास बी होईल. आणि तुम्ही या, मी बऱ्याच वेळेस त्या माझ्यापेक्षा लहान आहे, मी त्याला लहान धाकट्या भावासारखं मानलेलं आहे आणि राजाभाऊचे माझे संबंध रक्ताच्या नात्याच्या पलीकडं असल्यामुळं मला त्यांनी बोलवल्यावरती मी गेलतो आणि मग तिथं हा समेट घडला. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार निंबाळकर हे देखील आले होते आणि त्यांची माझी दूरध्वनीवरून म्हणजे मोबाईलवरून चर्चा झाली. ते मला बोलले. आता वास्तविक बघता काही गोष्टी अशा जाहीरपणे मला त्या गोष्टीचा इथं वावपाव करता येणार नाही, उलगडा करता येणार नाही, पण त्यांच्या माझ्यामध्ये थोडंसं चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ठीक आहे, आपण बसू, बोलू. ह्याचा अर्थ मी काय माझा पक्ष सोडलेला नाही आहे किंवा काय नाही आहे, पण राजकारणाच्या घडामोडीमध्ये इथल्या तालुक्यातल्या लोकांना खूप म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, त्रासाला किंवा सगळ्याच गोष्टीपासून वंचित राहण्यापेक्षा त्यांनी किंवा हा तालुका कुठेतरी लाचार, त्याची दयनीय अवस्था होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. कारण चुकीच्या माणसाच्या हातात जर सत्ता गेली तर त्याचा गैरवापर होतो आणि चांगल्या तालुक्याला एक वेगळी दिशा लागेल, लोकांनाही वेगळा हे होईल. म्हणून मला ह्या गोष्टीत भाग घेणं गरजेचं होतं आणि मी घेतला. भाऊ, गेल्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील असतील किंवा तुम्ही असतात, आमदार नारायणआबा पाटील यांच्याबरोबर होतात. मात्र या निवडणुकीत तुमचं नेमकं कशात भिनसलं माहीत नाही आणि सध्या आमदार नारायणआबा पाटील असतील किंवा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल असतील, हे यांच्या भाषणात एक मुद्दा सतत चर्चेत येतो आहे की आम्हाला एकटं पाडलं गेले. नेमकं खरंच तुम्ही त्यांना एकटं पाडले काय? नेमकं एकटं बी नाही पाडलं, एकटं ह्याला सगळ्या तालुक्यांनी पाडलं होतं. आणि ज्यावेळेस 2024चं इलेक्शन लागलं काय, त्यावेळेस त्यांनी हेच म्हणलं होतं की मी एकटा आहे आणि मोहिते पाटलाने मला गळ घातली होती की त्याला घ्या.
मी तर कालच्या ह्याच्या भाषणात सांगितलं कुठल्या, मी सुद्धा अनेक वेळा एकटाच लढलो आहे काय. आणि ज्यांनीही हे आत्तापर्यंत इतिहास घडला, छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा काय, त्यांची मावळे, त्यांचे सहकारी सगळे असतील, पण ती एकटेच लढली ना, सगळी एकटेच पडली. ह्याला भ्रष्टाचाराला एकट्याचं तोंड चालतं. आणि सत्ता वाटपामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो हा एकटा असतो. दिलेला शब्द हा कधी पाळत नाही, चुकीचं वागतो. ह्याच्याकडं कुठलंच नैतिक अधिष्ठान नाही, ना ह्याच्याकडं वक्तृत्व आहे, ना ह्याच्याकडं कर्तृत्व आहे, ना ह्याच्याकडं दातृत्व आहे, ना ह्याच्याकडं मातृत्व आहे. हा पूर्ण व्यावसायिक लबाड आणि तुम्हाला सांगतो धंदेवाईक माणूस आहे. ह्याचं सगळ्यात जास्त प्रेम पैशावरती. यांनी जातीपातीचं बी पेरून तालुक्याच्या राजकारणाचं ह्या माणसांनी वाटोळं केलं आहे. आम्हाला माहीत होतं ह्याची ही लायकी नाही, पण मला मोहिते पाटलांनी खूप गळ घातली. आणि गळ घातल्यानंतर त्यांनी त्यावेळेस मला वाटतं बागलही आलते, दिग्विजय बागल, घुमरे सरांनी मध्यस्थी करून मार्केट कमिटीचाही विषय त्यावेळेस मिटला. आणि आता हे सगळ्यांनीच बोलल्यामुळं मी थोडासा हे झालो किंवा हातबल झालो. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, म्हणजे ह्यावेळेस हे करू आपण त्या परिस्थितीमध्ये हे होईल. आता हे काय म्हणतो ना आपण शेवट काय, ह्याच्यानंतर आता हे झालं तरी हे होतं. आणि मला सगळ्या गोष्टीचं भाकीत कळतं. मी त्यावेळेस त्यांना तोंडावर बोलून सांगितलं की ह्या माणसावर विश्वास ठेवणं म्हणजे खिशात विंचू ठेवून चाललं काय, म्हणजे हा धोकादायक माणूस आहे. ह्या माणसाच्या ह्याच्यात हे नाही आहे. आणि ह्याचा धोका मला एकट्यालाच नाही आहे, मोहिते पाटलांना आहे, तालुक्याला आहे, सगळ्याला आहे. मग ह्या गोष्टी आम्हाला लक्षात आल्यावर आम्ही हा पाया पडत होता, माझ्या सुधारणा झाली, चुकलं माझं, मी असं करणार नाही, अमकं तमकं ह्या बऱ्याचशा घडामोडी झाल्या. आणि आम्ही त्यावेळेस त्याला विधानसभेला पाठिंबा दिला. तिथं असं ठरलं की बाबा पूर्ण कारखाना जयवंतरावकडे द्यायचा. जिल्हा परिषदमध्ये जे 5 असतील किंवा 6 सीट असतील तर निम्म घ्यायचं. आणि 5 असली तर मग त्याही गणामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची अशी वाटणी करूया, हे पूर्ण ठरलं. मी सांगितलं काय हरकत नाही काय. आणि गटातटामध्ये तिथं हा गट मला हात तुला करण्यापेक्षा तुम्हाला तिथं जिल्हा परिषदचा माणूस पाहिजे असेल तर तुम्ही जिल्हा परिषदचा गट घ्या आणि पंचायत समितीचे 2 गण मला द्या. मला ज्या ठिकाणी जिल्हा परिषदचा गट पाहिजे तिथं मी गट घेतो, पंचायत समितीचे 2 गण तुला देतो, अशी आपण समान वाटणी करूया. ह्यात काहीच चुकीचं नव्हतं असं मी त्यावेळेस बोललो होतं. त्यांनी त्यावेळेस कबूलही केलं की ह्यात कुठलाही फरक होणार नाही. आणि कारखाना लागल्यानंतर हा जो गायब झाला तुम्हाला सांगतो त्या प्रक्रियेतनं लाबाड माणूस हा. आणि ह्याने तुम्हाला सांगतो जे भीती होती, जे त्याची त्याचे दात दाखवायचे होते ते दाखवले. आणि तो ह्याच्यापासून दूर गेल्या. परत मोहिते पाटलांनी बोलवलं, सांगितलं आता तो काय ऐकत नाही आहे, भाऊ आपल्याला अडचणीत निम्मे तुम्ही घ्या, ज्या 23 जागा आहेत अर्धे त्याला द्या, 10-12 एक जण असं तसं. मी हे करणार नाही. मला स्वतंत्र संस्था चालवायची सवय. ज्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी योग्यच करायचं, ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्याला थांबवायचं. आणि ह्याच पद्धतीने मी माझ्याकडे कारखाना चालवला, भाव दिला, सगळ्या गोष्टी बंद केल्या. कारखाना तुम्हाला सांगतो मी प्लसमध्ये आणला. त्यावेळेस 2006ला कारखान्यामध्ये मी 3 कोटी रुपये हार्वेस्टिंगचे सगळे पैसे देऊन, जवळजवळ 7-8 कोटी रुपये हार्वेस्टिंगचे देऊन 3 कोटी रुपये कारखान्यात शिल्लक ठेवले. शेतकऱ्यांना भाव दिला, सर्व कामगारांच्या 2-2 पगारी केल्या. आजही ते कामगार ह्या गोष्टीला साक्षी आहेत. आणि रेस्ट हाऊस असेल, सगळ्या ज्या गोष्टी ह्या आहेत की ज्या योग्य नाहीत, कारखान्याला तुम्हाला सांगतो अडचणीत आणणाऱ्या किंवा कारखान्यावरती बोजा टाकणाऱ्या गोष्टी सगळ्या बंद केल्या. डायरेक्टरने यायचं, भत्ता घ्यायचा, मीटिंग करायची, जायची. मी स्वतःसुद्धा कधी कारखान्याची गाडी वापरली नाही, कारखान्याचं एक थेंब डिझेल वापरलं नाही.
कारखान्याच्या पैशामध्ये मी कुठंही काम केलं नाही. मी आमदार असल्यामुळं, नाही तर पूर्वीच्या कारखान्याचे जेवढे चेअरमन झाले पदसिद्ध होते. रेकॉर्ड काढा, तुम्ही रेकॉर्ड काढा. मी जे बोलतो हे खरं आहे का खोटं हे माहितीच्या अधिकाराखाली ऑडिट रिपोर्ट वगैरे काढा. कोट्यवधी रुपये कारखाना चालू करायला लागत होते. मी 17 लाखात कारखाना चालू केला. मला कधी कोटीने पैसे लागले नाही. आणि ज्यावेळेस मी कारखान्याच्या कामासाठी बाहेर जात होतो तर त्यावेळेस मी विधानसभा सदस्य होतो. रेस्ट हाऊस असेल, जेवण असेल, ह्याचं एक नया पैसा बिल माझं कुठंही कारखान्यावर आजतागायत पडलेलं नाही आहे. ह्यामध्ये भाऊ आत्ता तुम्ही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. एक आठवण म्हणून किंवा दिगंबररावजी बागल मामा यांची सुरुवात खरी तर राजकारणाची आपल्यापासून झाली. पूर्वीचा रावगाव, आताचा पांडेगट या गटातून पंचायत समितीची पहिली त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यात ते सभापती झाले होते. आता त्यांच्या कन्या रश्मिदीदी बागल या निवडणुकीत उतरलेल्या आहेत, याच गटात आहेत त्या देखील. आणि आत्ता तुमचे काय 2-3 भाषणं पाहिली तर माझी लेक आणि तिला विजय करा असं तुम्ही आवाहन करतात. नेमका मामांचा विजय तुमच्यामुळे झालेला, आता दिदींसाठी तुम्ही आवाहन करतायत. नेमकं काय, कसं त्यावेळेची परिस्थिती होती आणि आत्ताची काय परिस्थिती? 1985 साली माझे वडील कैलासवासी नामदेवराव जगताप गेले. ते राहिले नाहीत. आणि त्यावेळेस जगताप गटामध्ये एक खूप मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. मला वाटतं ते कार्यकर्ते, त्यावेळेची बरीचशी मंडळी, इवन कुटुंबात सुद्धा बरीचशी अशी काय म्हणायचं त्याला, एक घडी विस्कटली आणि सैरभैर चलबिचलची अवस्था खूप झाली. सगळ्याच गोष्टीत झाली. म्हणजे राजकारणात, समाजकारण असेल किंवा घर असेल, सगळ्या गोष्टीत झाली. आणि त्यावेळेस थोडंसं आमच्या शैक्षणिक संस्था असतील किंवा अनेक काही संस्था असतील, त्यावेळेस त्या आमची भावकी आणि ह्यांनी त्या ठिकाणी थोडंसं वादाला सुरुवात केली. मला वाटतं की त्यावेळेस आमच्या कैलासवासी नामदेवराव जगतापांची जी रक्षा आहे त्यांना दहन केलेली, तिला थंडसुद्धा होऊन दिलं नाही. तोपर्यंत तर तुम्हाला सांगतो संघर्ष सुरू झाला. ज्यावेळेस ते गेले होते, आम्हा इथं तुम्हाला सांगतो लोक गोळा झाली होती. त्यांना अग्नी द्यायचा होता. मी अग्नी द्यायत असतानासुद्धा काही लोक त्या काळामध्ये त्यांनी ही राजकारणाची सुरुवात केली. त्यात मला वाटतं ते महारुद्र माने वगैरे होते की कॉलेजला, हायस्कूलला चेअरमन करायचं, DP जगताप अमकं तमकं. मी ह्या सगळ्या गोष्टीपासून म्हणजे अलिप्तच होतो. मला काय त्यात इंटरेस्ट बी नव्हता, राजकारणात बी नव्हता. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ह्याच्यावरती मी एक वाच्यताही केली नाही किंवा माझ्या डोक्यातही आलं नाही. जे असेल ते होईल. मी एक सामान्य कुटुंबातनं चाललो आहे अशा पद्धतीने मी चालू होतो. कोल्हापूर नुकताच आलो होतो. आणि त्या काळामध्ये ह्या गोष्टी जे कैलासवासी नामदेवराव जगतापांचे, ज्याला एक जीवश्य कंठस्य जसं छत्रपतींचं अष्टमंडळ होतं, तशी जी काही मंडळी होती त्यात भगवानराव शिंदे यांचं आवर्जून नाव घ्यावं लागेल, मच्छिंद्र पवार असतील, काय अन्य अनेक असे काही लोक असतील, ते सगळे पाडळीचे आमचे वायकर, पांड्याचे आमचे मेहर, सोपान काका मेहर, असे तालुक्यातले सगळे एकत्र आले. आमचे कोर्टीचे धुमाळांना काय आणि भांगे मालक कंदरचे, असे खूप, मला वाटतं शिवाजी बापू तळेकरसुद्धा होते ह्या प्रक्रियेत. आमचे केमचे तेही धडाडीने होते. अशी बरीचशी माणसं आहेत, त्यांची नावाची लिस्ट काढ. आता एवढा वेळ तुम्हाला बी नाही आणि मी ह्याच्यामध्ये खाजगीत तुम्हाला सांगल. ह्या लोकांनी तुम्हाला सांगतो आले आणि मला सांगितलं की तू बाहेर ये. आणि मला तर काचं कू कळत नव्हतं. मला एक शब्द राजकारण काय हे मला माहितीच नव्हतं. कारण कैलासवासी नामदेवराव जगतापांचे असेल, अण्णासाहेब जगतापांचे असेल, ह्यांनी आयुष्यामध्ये कार्यकर्ता आणि चांगला माणूस हाच आपला वारस, हाच आपला मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये काम केलं.
आणि तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल तर तुम्ही स्वकर्तृत्वावर यावं आणि स्वतःला सिद्ध करावं. ही त्यांची कायम तुम्हाला सांगतो आमच्यापाशी ही गोष्ट ते बोलायची की बाबा हे संसार त्यांचे आमच्यावर होते. हे जयप्रकाश बिले ज्यावेळेस उभा राहिलं ह्याच्यात महेंद्रनगरमधनं, तिथं मी बी फॉर्म भरला होता काय, आणि तो फॉर्म माझ्या डोक्यात नव्हता त्यावेळेस. आमचे जळके वडेकर सुभाष सावंत यांनी आम्हाला तिथं नेलं आणि फॉर्म भरायला लावला. कुटील कारस्थानात पूर्वीपासून एक खानदान प्रसिद्ध आहे, आणि त्याच्यानंतर तो भरला. मला वडिलांनी बोलून घेतलं साहेबांनी, आणि हे किती अयोग्य आहे आणि कुठली गोष्ट योग्य आहे हे मला नीट समजून सांगितलं. आणि त्यावेळेस मला एक सांगितलं की फॉर्म काढून घेणं योग्य आहे, आणि काढून घेतल्यानंतर तू बिले सराचा प्रमुख प्रचारक होशील हे योग्य आहे, ठेवणं हे अयोग्य आहे, तू काढ. मी एका सेकंदात तो काढला. हे सगळ्या गोष्टी घडल्या, आणि मग हे सगळं चालत असताना विलास घुमरे असतील, तो बा सांगतो हे स्वतः डिगा मामा असतील, आम्ही त्यावेळेस एकीनेच एक दुसऱ्याला बोरायचं. त्यावेळेस मला वाटतं नुकतंच मामा मांगीचं सरपंच होते आणि शेका पक्षात होते. आणि मला चांगलं आठवतं की कुंडलिकराव घोडके तात्या, इरल्याचे आमचे सुभाष पाटील वगैरे असे बरीचशी मंडळी त्यावेळेस सगळी ही अशी सामान्यच होती. आणि ते माझ्यापाशी आलेत. त्या बैठका आमच्या चर्चेचा व्हायच्या, आमची लोकही होती, पण प्रत्येकाच्या विचार प्रत्येकाचे त्यावेळेस हे वेगवेगळे होते. आणि मी थोडंसं गोंधळायचो ह्याच्यामध्ये, कारण मला सवय नव्हती, अनुभव नव्हता. मग डिगा मामा असतील, घुमरे सर असतील, परत ही माणसं असतील, मग ह्यांच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही मेळ घातला आणि आता कशा पद्धतीने जायचं. आणि माझ्या डॅशिंग स्वभावाचा मी कधीही कुणाला भिलो नाही आयुष्यात. मला कधीच कुणाची भीती वाटली नाही. मी आक्रमक असायचो आणि कुठल्याही गोष्टीला तयार असायचो, फक्त चुकीची गोष्ट सोडून, आणि परिणामाला कुठल्याच भेट नव्हतं. ह्या माझ्या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. आणि घुमरे सर असतील, मामाने असेल, मी तुम्हाला सांगतो आमची भावकी फिवकी सगळे तुम्हाला सांगतो साम धाम दाम दंड म्हणतो तसं माझ्याकडे दंड होता. काय भेद नव्हता, काय आर्थिक परिस्थिती नव्हती, पण त्यावेळेस 2 हात केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मी त्या बाबतीत तुम्हाला सांगतो पूर्ण सगळ्याला झोपवलं. आणि मग त्यातनं मग घुमरे सरांनी संस्थेच्या बाबतीत मला मार्गदर्शन किंवा मी हे करत असताना माझ्या पाठीशी उभारले. त्यावेळेस त्यांना संस्थेतनं कमी केलेलं होतं, त्यांचा कुठंच हस्तक्षेप नव्हता. मग मी घुमरे सरांना वगैरे त्या सगळ्या केसेस वगैरे मिटवल्या. खाताळा असेल, मस्कर तात्या असतील, त्यावेळेची जुनी सगळी मंडळी होती, आणि सगळा विरोध संपून आम्ही एकत्र आलो. मामा माझ्याबरोबर होते. मग मामाची इच्छा झाली की बाबा आपण जिल्हा परिषदला निवडून गेलं पाहिजे. त्यावेळेस भगवान अण्णाला आम्ही DCC बँकेचं डायरेक्टर केलं. मग अण्णांनी सांगितलं की माझ्या मुलाला उभं करावं, त्याला निवडून आणावं. पण आता पूर्वीपासून आम्ही म्हणलं होतं की आपल्यात अशी परंपरा पार्टीत नाहीच आहे की आपण नंतर आपला मुलगा, तर तुम्ही दुसरा माणूस सुचवा, काय मुलगा नको. पण त्यांनाही घरातनं काही प्रेशर असेल, काही कार्यकर्त्याचा, आता तो इतिहास खूप मोठा आहे. मग मामाला शेका पक्षातनं मी काँग्रेसमध्ये आणलं, कारण त्यांची पक्षाची अडचण खूप मोठी होती. आणि काँग्रेसमध्ये सुशीलकुमार शिंदे ह्यांच्या उपस्थितीमध्ये मामाला काँग्रेसमध्ये आणलं, सभासद केलं, आणि काँग्रेसचं तिकीट घेतलं आणि मामाला उभा केलं. आणि त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो डिगा मामाला मी निवडून आणलं, जिल्हा परिषदचं सदस्य केलं. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही केल्या त्यावेळेस मला आमदार करण्यासाठी मामा असेल, घुमरे सर असतील, माझे मागाशी नावं घेतलेले सर्व कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी तुम्हाला सांगतो मला आमदार करण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं, योगदान दिलं. कुणाची परिस्थिती होती नव्हती, काही जणांनी कर्ज बिर्ज काढून इलेक्शनमध्ये मला सहकार्य केलं.
पण आदिनाथ महाराजाच्या कृपेने परत सगळ्याचं हे बी केलं. तसं त्यांनी मला सहकार्य केलं आणि माझ्या पाठीशी बी उभा होते, बरोबर बी उभा होते. त्यावेळेस परत मी राजकारणात नवीन होतो. त्यावेळेस बऱ्याच गोष्टी अशा सरांवर ह्याच्यावर आरोप बी आले, मामावर आले की हीच लोकं जवळ असतात, दुसऱ्याला येऊन देत नव्हते. असं विरोधकाचं षडयंत्रात बी काही गोष्टी घडल्या आणि त्याचा फायदा घेऊन थोडंसं आता कुणालाही मोठं व्हावं वाटतं म्हणून त्यावेळेस थोडंसं मोहिते पाटलाचा आमचा 36चा आकडा होता. प्रतापसिंह मोहिते पाटलांनी, नारायण खंडागळेंनी ह्यांच्यानी बऱ्याच दिवस तुम्हाला सांगतो घुमरे सरला आणि मामाला सारखं तुम्हाला सांगतो तो संपर्कातमध्ये राहून, कॉन्टॅक्टमध्ये राहून त्या बैठकी खाण्यापिण्याच्या काय होत असेल त्याच्यातनं थोडंसं माझ्यापासून विभक्त करण्याचं त्यांनी काम केलं. त्यात ते सक्सेस झाले. त्यातनं बरेचसे राजकारण घडलं. आता ते मी भविष्यात बोलत. पण ज्यावेळेस त्याच मतदारसंघातनं माझे सहकारी भावाच्या ठिकाणी त्यावेळेस मी मामाला समजायचो, भाषणात बी बोललो आहे आणि निवडून दिलं. आज प्रसन्न बाका आलेला आहे. तालुक्याच्या राजकारणाला एक घाण वळण लागलं आहे. चुकीच्या माणसाला आपण विधानसभेला निवडून दिलं. त्याच्याकडं कारखाना तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे असतील त्यांचा विश्वासघात केला, तानाजी सावंतांचा विश्वासघात केला. मी मोहिते पाटलाला मागाशी अर्धा विषय राहिला की पूर्ण हा कारखाना त्याला देऊन टाका. आम्ही निम्म करून चालवणार नाही, कारण ही माणसं योग्य नाही. ह्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये शेण खायची सवय काय आणि मला ह्याचा डाग माझ्या अंगाला लावून घ्यायचा नाही. आणि पुन्हा आमचं फाकल्यानं हा परत बनायला बसला आहे की ह्यांनीच भाऊनी चालून दिला नाही काय. त्यापेक्षा त्याला सेपरेट द्या, नाही तर मला सेपरेट द्या. मी त्यातनं अंग काढून घेतलं काय आणि मला माहिती होतं की ह्याची लायकी कुवत ही नाही आहे कारखाना चालू करायची. हा भ्रष्टाचारी माणूस आहे काय. त्या उल्लंघना केल्या. मला ज्यावेळेस पवार साहेबांकडे आम्ही गेलो त्यावेळेस पवार साहेबांच्या देखतच ह्या गोष्टी ठरल्या आणि पवार साहेब स्वतः म्हणले, जर कारखाना जयंतकडे देत असशील हे उपकार लक्षात ठेव म्हणले. तुला त्यांनी हे केलं आहे. त्यावेळेस स्वतः खासदार होते मोळचे माझे आमदार तुम्हाला सांगतो रमेश काय नाव त्यांचं कदम होते. अशी बरीचशी माणसं होती आणि त्यांनी त्या सांगितलं की जयंतचे उपकार लक्षात ठेव. कारखाना ह्याच्याकडे जर जयंत तू घेतला तर 80 DCचं परत पुनर्गठन म्हणजे मी ते हे करतो म्हणले कर्ज काय आणि कर्ज वाढून देतो. कारखाना आपण 5,000 टनी करू. माझ्यासुद्धा त्या कारखान्यात भावना गुंतल्यात. मला शेतकऱ्याबद्दल हे वाटतं आणि तू चालवशील, चांगला चालवशील. मी तुला सगळी व्यवस्थिशीर घडी बसून देतो आणि तू तो कारखाना चालव. हा साहेबांच्या पाया पडला, म्हणला साहेब भाऊकडेच द्या, सगळं व्यवस्थिशीर होईल. हा इतका फालतू माणूस आहे मला पहिल्यापासून माहिती. परत त्याने हे केलं. आत्ता बी मला म्हणला तुम्ही एकतर वीट गट आणि रायगाव 2च गट घ्या, बाकीचे गट मी देणार नाही. तर मी म्हणलं तू देणार नसशील तर बाबा मी सगळे उतारे काढले, तुझ्या बापाचं नाव तर कुठल्याच गटावर नाही काय काय. जसं काय स्वतःच्या बापदादाची प्रॉपर्टी असे मुळामध्ये गुडघ्यात मेंदू असलेला माणूस आहे काय. ह्याला अक्कल नाही की बाबा शब्दाची मांडणी किंवा काय. म्हणला ही बाकीचं गट मी देणार नाही, म्हणला ही 2 गट तुम्हाला देतो. ही काय तुझा तालुका बाई तुझ्या बापदादाची इस्टेट नाही किंवा त्याच्या उतार्यावर तुझं नाव नाही आहे. मी म्हणलं तू सगळेच घे. मोहिते पाटला नाही म्हणलं, ह्याला सगळेच गट घेऊ द्या, मी बघतो काय करायचं ते. आणि मग आज ह्या सगळ्या गोष्टी फळाला आल्या आणि हे एकटा पडला काय. ह्याला एकट्याला खायची सवय, दुसऱ्याला खाऊन द्यायची सवय नाही. ह्याला वाटणीदार चालत नाही. हा एकटाच खातो, एकटाच पडला आहे काय. मी कालच्या भाषणात सांगितलं की येताना बी एकटाच आलो आहे, जाताना बी एकटंच जायचं आहे. ह्याला कळायला पाहिजे काय. ह्याच्यात जर हिंमत असेल तर एकट्याने करून दाखवावं. ह्याच्यात जो मुद्दा होता रश्मी दीदी यांचा उल्लेख तुम्ही लेख असा करत आहात आणि त्यांना विजयी करा, नेमकं त्याच्या बाबतीत. रश्मी दीदीचा जन्म माझ्या देखत झाला आहे आणि रश्मी दीदी 3-3.5 वर्षाची असताना काय एक असा अपघात तिच्यावरती झाला. त्यावेळेस आम्ही सामान्य मला वाटतं श्यामल मामी रानात का शेतात चालल्या होत्या का कुठं काय चालल्या होत्या आणि दीदी बरोबर होती
आणि रस्ता क्रॉस करताना एक लॉरीच्या खाली दिदी मागच्या टायरखाली सापडली आणि कमरेखालचा सगळा भाग त्यावेळेस ते हे झाला म्हणजे हाडं वगैरे दोन्ही मांड्याची मोडली, म्हणजे विचित्र जखमा झाल्या. पण एक सुदैवाने ती वाचली. त्यावेळेस वाहनाची वगैरे काही व्यवस्था नव्हती. मग आम्ही ट्रॅक्टरच्या मार्गाडावर बसून दिदीला मांडीवर घेऊन जवळेकर डॉक्टरच्यात आल्यावरती त्यावेळेस माझे सिनियर जवळेकर साहेब होते आणि त्यावेळेस त्यांनी हे सगळं बघितल्यावर ते म्हणले ही तर केस इथं होण्यासारखी नाही, इथं व्यवस्था नाही आहे, ताबडतोब तुम्ही ह्यांना सोलापूरला न्यावं लागेल. त्यावेळेस डिगा मामा मला वाटतं कुठंतरी बाहेरगावी होते. मग घुमरे सर आल्यानंतर माझ्याकडे त्यावेळेस महिंद्राची एक जिप्सी होती, काय म्हणजे मामाकडे तर वाहन कुठलंच नव्हतं. तर मी लुंगी आणि बनियनवरती दिदीला 1.25 तासात सोलापूरला पोच केलं. त्या काळातल्या रस्त्यात 1.25 तासात अवघ्या. मला वाटतं मिलन हॉटेलपाशी त्या शबीर जागीरदारकडनं फ्रीजमधला बर्फ घेतला, ब्लडिंग थांबत नव्हतं. तो एका बागायतदारामध्ये असं त्याचं हे केलं, गठुडं बांधलं आणि त्या जखमीवरती ठेवलं काय आणि सोलापूरला नेलं. त्यावेळेस जयंत राऊत साहेब डॉक्टर, आता ते नाही आहेत, त्यावेळेस त्यांनी ती परिस्थिती बघितली. दिदीचा चुलते रामभाऊ बागल तिथं कामाला होते, त्या दवाखान्यात काहीतरी सुपरवायझर वगैरे काहीतरी होते. मग ते म्हणले जर अर्धा तास आणि लेट झाला असतं तर ही केस हातातनं गेली असती, कारण रक्ताचं थेंब एक शरीरात राहिलेलं नाही आहे आणि पूर्ण हे झालं, इन्फेक्शन झालेलं आहे. आणि त्यांनी लगेचच ऑपरेशन केलं, ब्लड भरलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि त्यावेळेस माझा शर्ट मागणं आला, तोपर्यंत मी बनियनवर लुंगीवरच होतो, माझी कपडे मागणं आले. मग त्यावेळेस मी एवढा खटाटोप केला, माझ्या प्रयत्नाला यश आलं, दिदी वाचली. मधल्या काळात कुणी जरी काय पहिले लोक म्हणतात की मूल मांडीवर जरी घाण केली तर मांडी आई काय कापत नाही, काय शी केली तरी. तसं ठीक आहे, मधल्या काळात ती जरी चुकीचं वागलं तर तिच्या वडिलाच्या ठिकाणचं किंवा ते कर्तव्य मी पूर्ण केलं, तिला वाचवलं आहे. मग आज ती अडचणीत आली तर अनेक एकदा वाचवायचं, हे आपलं एक थोडंसं नैतिकता आहे काय, आणि ही केली पाहिजे आणि हे सांभाळली पाहिजे. माणूस जन्मामध्ये दुसरं काही नाही आहे. ठीक आहे, मी चांगलंच करत जाईल, उपकारच करत राहील. तो मला सांगतो पुढच्यांनी कसं वागायचं ते त्यांनी ठरवायचं, मी कसं वागायचं हे मी ठरवायचं. अशा माझ्या विचाराने मी तिला आज मुलगी ह्या ठिकाणी म्हणूनच तिला 100% ह्याच्यातनं निवडून आणणार. रायगाव गटातनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी सांगितले की तुम्ही मागचा इतिहास सगळा विसरा आणि थोडंसं हिच्या पाठीशी उभा राहा. म्हणून दीदीला निवडून आणायचा आम्ही बी सगळ्यांनी एक काय म्हणायचा निश्चय केला आहे आणि निश्चयाचा महामेरू काय त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही तिला 100% निवडून आणू. माझा शेवटचा प्रश्न असा आहे, नेमकं मतदारांना तुमचं काय आव्हान असेल? मतदारांना मी तेच आव्हान केलं आणि प्रत्येक सभेत बी करतोय ना, आज बी 2 सभा मी तिथंही करणार आहे की तालुक्यामध्ये जे भ्रष्टाचाराने मस्तावलेले, चुकीच्या लोकांमध्ये अफवा पसरणारे, पूर्ण तुम्हाला सांगतो ह्या तालुक्याचं वातावरण ज्यांनी गढूळ करून टाकले ते निव्वळ करण्यासाठी ही पुन्हा आमची जुनी मुळी आम्ही बांधण्याचा प्रयत्न करतोय. आणि आता मी आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सगळ्याला घेऊन जाण्याचं नैसर्गिकरित्या माझं वय बी झालं आहे, माझा अनुभव बी आहे आणि मला हे माहिती कसं हाताळायचं आहे. हे जे करायचं तर तालुक्यामध्ये आता पुन्हा निव्वळ असं चांगलं राजकारण करायचं, गढूळ राजकारण ठेवायचं नाही. जेही काय तुम्हाला सांगतो चुकीचं किंवा तुम्हाला सांगतो एक दुसऱ्याच्या वैरुत्वाचं राजकारण होतं, हे सगळं थांबवायचं आहे आणि घाण चुकीच्या माणसाला बाहेर काढायचं. आता तुम्ही बघताय की आता संस्था, कारखाने वगैरे या सगळ्या गोष्टी, आता मला काय या ठिकाणी बोलायचं नाही, पण ज्यांनी सांगितलं की बाबा मी सोन्याचा धूर काढील आज 1.5 वर्ष झालं काय,
की आता तिथं काय म्हणतात आपण दुर्बीण आहे काहीच नाही आहे. आणि कारखाना चालवत असताना त्याने जो तो एक मुद्दा सांगतो की मला कारखाना चालवायचा आहे म्हणून मी तिकीट घेत नाही आणि मला त्या लोकांकडे जावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही हे जाहीरपणे सांगता म्हणल्यानंतर त्या लोकांना कळत नाही का हे मतलबासाठी आला आहे आणि ते ह्याला पैसे देणार आहेत काय? ते आंधळे का बहिरे आहेत की हा सांगतो की मला पैशासाठी मी तिकीट घेत नाही. हे म्हणतात उद्या पैशासाठी. आता छत्रपती संभाजी महाराजांना ज्या कुलुशाने ह्यांच्या हवाली केलं औरंगजेबच्या काय त्यावेळेस मृत्यूदंडाची शिक्षा संभाजी महाराजांना दिल्यानंतर ज्यांनी हवाली करायला प्रयत्न केला त्या कुलुशांनी ज्यावेळेस ह्या औरंगजेबाला सांगितलं की बाबा हुजूर खावीद हमको इनाम दो, त्यावेळेस म्हणले जरूर देंगे. जिसने आपने खावीद के साथ आपने इनके साथ काय गद्दारी की है, जिन्होंने तुमको अभी तक संभाला इज्जत दी, क्या उनके साथ तुमने अगर गद्दारी की है तो तुमको इनाम देना चाहिए. इनका इनाम है मौत. आणि त्यांना मारलं त्यावेळेस ते म्हणले आम्ही एवढी मदत केली. अरे का म्हणले तुला ज्यांनी सांभाळलं मोठं केलं त्याच्याशी इमानदार राहिला नाही, तू उद्या आमच्याशी राहणार आहे का? मग ह्यांना खलास करून टाका. ह्याची हीच अवस्था होणार आहे जेऊरवाल्याची. ह्याला रुपये कुणी देत नसतं, त्यांना सगळ्याला माहिती ह्यो तसाच आहे, कुलुशाच आहे हा. काय आता हा जाहीरपणे सांगतो की कारखान्यासाठी मी तिकीट घेत नाही. अरे तू आमदारकीला सुद्धा तेच विचार करायचा होता ना. तो आमदारच झाला नसता तर कारखान्याचा बाकीच्या गोष्टीचा विषय झाला नसता ना. बाकीच्या कुठल्याच आमदारांनी हे केलं. ह्याला कारखान्यासाठी पैसे पाहिजे नाहीत. हा मला स्वतः मानलेला आहे की जनता किती नीच आहे, पुढारी किती नीच आहे, आपलं कमवायचं आणि शांत राहायचं. तुमचा आरोप आहे त्यांच्यावरती? आरोप नाही, ही वस्तुस्थिती. काय कारण आहे आरोप करायचा? आणि हा बिनबुडाचा नाही, ठाम आरोप आहे. आम्ही एकाच गाडीत बसलो होतो त्यावेळेस हा बोललेला आहे. मला मोहिते पाटलांच्या विषयीसुद्धा बोललेला आहे, त्यांना शिव्या देऊन बोलला आहे. काय ह्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला सांगतो तुतारीचं तिकीट घेत होता हा, सगळ्या तालुक्याला माहिती. त्यावेळेस हा सांगत होता की पवार जर ह्या तालुक्यात राजकारणात आले तर आपलं राजकारण संपलं. मला सगळं भाकीत कळतं. मी कुणाला भेट नाही, मी मागाशीच सांगितलं. काय मी कुणालाच भेट नाही, कारण ती नैतिकता ती पारदर्शकता मी पाळली. मी पवार साहेबांना सुद्धा काही वेळेस बोललो सुनवतो. काय तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी त्या काळामध्ये क्लिअर सांगितलं होतं की एक तर पवार हा कारखाना चालवतील नाही तर ब्रह्मदेव. काय अवस्था झाली? मला वाटतं साहेब खासदारकीला 14ला उभारले होते का 2009ला. मी त्यावेळेस पवार साहेबांना विरोध केला, त्यांच्या गटात असून ना पक्षात असून. का विरोध केला? त्या सुभाष बापूला सहकार्य केलं. कारण मला माहिती होतं की पवार साहेब एक नयाचा पैशाचा निधी देणार नाही आणि आपल्या तालुक्यात काहीच विकास होणार नाही. त्यावेळेस आमच्या बी लोकांनी विरोधकांनी सांगितलं की एवढ्या मोठ्या नेत्याला जयवंतराव विरोध करतो, पवार साहेब जर निवडून आलं तर आपला करमाळा तालुका सिंगापूर होईल. मी त्यांना सांगितलं शनी शिंगणापूर होईल. काय सिंगापूर होत नाही. सगळ्यांनी तुम्हाला सांगतो त्या काळामध्ये मला नावं ठेवली, विरोध केला, कळत नाही आमकं तमकं म्हणले. आला एक नया पैसा निधी, काया पालट झाला आपल्या करमाळ्याचा. मला माहीत होते हे बाकीत. मग दुसऱ्या वेळेस पवारसाहेब ज्यावेळेस उभारले त्यावेळेस त्यांनी सर्वे केला. त्यावेळेस सगळ्यांनी लोकांनी बघितलं माड्यापासून करमाळ्यापर्यंत. प्रत्येक सामान्य माणूस म्हणले पवारांना मत देणार नाही. त्यांनी महागारी घेतली आणि विजयदादाच्या गळ्यात टाकलं. विजयदादाचं नेतृत्व हे खांद्यावर आम्ही धुरा घेतली. तिथं भाषण झालं. पवारसाहेबांना सांगितलं की ह्या स्टेजवर विजयदादा आहे म्हणून मी आलो. साहेब काय म्हणजे मी काय असं म्हणजे ते काय माझे शत्रू नाहीत, माझे वडीलच आहे. मी त्यांचं आदराने त्यांना हे करतो, पण माझा स्वभावाचा इथं परिचय करतोय मी. काय महत्त्वाचा मुद्दा, मी आज परकडपणे मी अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की हे होऊ शकत नाही. बरोबर. काय मी तुम्हाला सांगतो राजकारणात तोंड दाखवायचो नाही. जर तुम्हाला सांगतो रिटेवाडी उपसा सिंचन जर ह्या नारायण पाटलांनी केलं
तर मी ह्याच्याकडे तुम्हाला सांगतो आयुष्यभर ह्याच्या पाठीशी उभा राहील. मग आणि कारखाना पवार कसं चालवतं ना असं तुम्ही सांगताय नेमकं? 100% ती त्यांच्याकडे तेवढी यंत्रणा आहे, त्यांच्याकडे त्या गोष्टीची सगळी व्यवस्था आहे. आणि पवार नुसता आजीनात नाही, 25 कारखाने चालवतात. काय आज तुम्हाला सांगतो अंबालिका असेल, बारामती ॲग्रो असेल, सुभाष वळवे अख्ख्या तालुक्यातून हळगाव काय हा सगळा ऊस वाहनं आणि कर्मचाऱ्यांना तिथं कामाला लावले. जर मोहिते पाटलाच्या ह्यांनी पवारांनी काय तुम्हाला सांगतो हा कारखाना आता त्यावेळेस दिदीसुद्धा पवारसाहेबांना म्हणली होती की साहेब मी कारखाना चालवायला हातबल आहे, हा कारखाना तुम्ही ताब्यात घ्या. काय जे योग्य आहे ते योग्य आहे. आणि तुम्ही सांगतो त्या काळात त्यांना दिला असा कारखाना तर आज 5,000 टनी आणि सगळ्यात उच्चांकी भाव आमच्या शेतकऱ्यांना मिळाला असता. नारायण पाटलाला वरनं पैसे वगैरे काही मिळणार नाही. आणि कुठला तालुक्यातला एक तरी शेतकरी असं म्हणतो का की हे कारखाने बंद असल्यामुळं आमच्या प्रपंचाचं वाटोळं झालं आहे? कोणाच्या लक्षात सुद्धा नाही. कारण उशापायी त्याला रोज 25-25 हजार पर डे गाळप करणारे कारखाने आहेत. आता ही कुठं तुम्हाला सांगतो 2,500 आणि 1,500च्या तुंतून वाजवत बसायचं काय? आणि लोक आता स्वयंभू झालीत, केळी अमुक तमुक खूप वेगवेगळ्या क्रॉपकडे वळालीत लोक. काय लोकांना आता तुम्हाला सांगतो आधुनिक शेती वगैरे करते, त्यामुळे कारखान्यामुळे लोकांचे प्रपंच थांबलेत की त्याच्यावर राजकारण आहे असं काही नाही आहे. माझा एक काय म्हणायचं चुकीचा माझ्या हाताखाली आलेला हा राजकारणात ह्याचा जन्म माझ्यापासून झाला, ह्याचा त्यांनी 100 वेळा उल्लेख बी केला आहे स्वतःच. काय माझ्या त्याच गाड्याला मी सांगतो नारायण पाटलाला की तिथं 400-500 बैलगाड्या पालत्या घालून कारखान्याच्या ठेवलेल्या आहेत, पैसे मिळणार नाहीत. तू आता चेअरमन आहे ते पाठदिशी विकून टाक, प्रपंचाला पैसे घेऊन जा. जसं मागच्या वेळेस छावणीचं शेण तुझ्या काळात नेलं तू वडिलाच्या, आणि नियतीच्या ह्याने खूप पाऊस झाल्यावरती सगळं परत उजनीत गेलं. हे नीतीचं ही आहे, लबाड माणूस आहे, ह्याला ह्याची दागा दाखवायची. म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही पाठिंबा देतो आहे. एवढं रामायण घडायच्या मागचं कारण फक्त तोच माणूस ह्या गोष्टीला जबाबदार आहे. आणि त्याच्यापाशी असलेल्या माणसांचे काय विचार आहे, ज्यांना स्वतःचे प्रपंच करता आले नाहीत, गावात त्यांना कोण कुत्रं खात नाही, काय समाजात त्यांची काय किंमत आहे ते तुम्हाला सांगतो. मध्ये हा आमदार व्हायच्या आधी त्या माव्या गोव्याच्या 90च्या पुढीसाठी तुम्हाला सांगतो हे रस्त्याला खुर्ची टाकून बसायची, गिऱ्हाईक येते का म्हणून हाक मारायसाठी. असले हे जे सहकारी सल्लागार देणारे काय त्याच्या गावात त्याला 2 मतं नाही, त्याच्या गावात तो ग्रामपंचायतीचा सदस्यसुद्धा नाही, सोसायटीचा सुद्धा सदस्य नाही. आणि असल्या लोकांच्या विचारामध्ये ज्यावेळेस हा माणूस चालतो म्हणजे हा सेल्फी माइंड माणूस नाही आहे. त्यामुळं ते तालुक्याचं नुकसान होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेतला आहे. धन्यवाद भाऊ, तुम्ही अतिशय परखडपणे आमच्याशी संवाद साधलेला आहे. 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान आहे. काही संस्थांकडून एकच आव्हान आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क बजावा. धन्यवाद.